फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कर्ण कुरुवंशी आहे, कर्णाचे कुरुकुलाशी नाते आहे हेच तर सांगायला मालिनी आली नव्हती ना. कर्णाचे कुरुकुलाशी नाते असते तर कर्ण हस्तिनापुरी अध्ययनासाठी आल्यापासून राजमातेंनी त्याला ओळखले कसे नाही, त्याला आपले कसे मानले नाही, त्याचा स्वीकार कसा केला नाही. तुम्हाला विस्मरण होते नाथ. कित्येक वर्षापूर्वी राजमाता कुंती मालिनीसह आपल्या घरी सोमपुरी आल्या होत्या. त्या कर्णासाठीच तर आल्या नव्हत्या ना. रंगसभेत आणि राजसभेत राजमाता कुंतीने कर्णाला पाहिलेलं आहे राधे. कवच कुंडल हीच कर्णाची ओळख असून सुद्धा राजमातेने कर्णाला ओळखलं नाही याचा अर्थ राजमातेचे कर्णाशी कुठलेही नाते नाही. मग महाराणी गांधारीशी आहे. महाराज धृतराष्ट्राचे स्वतः अंध आहेत. महाराणींनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली आहे. म्हणजे दोघांनीही कर्णाला पाहण्याचा प्रश्नच नाही. मला समजलंय राधे तुला काय म्हणायचंय. आपल्या कर्णाचं गांधारीशीही कुठलं नातं नाही. महाराणी गांधारीनं एका मासाच्या गोळ्याला जन्म दिला होता. त्या गोळ्याचे 101 तुकडे झाले आणि या 101 तुकड्यातून दुर्योधन, दुःशासन असे कौरव पुत्र जन्माला आले आणि दुःशाला ही पुत्री जन्माला आली. राधे, महाराणी गांधारीचा आपल्या कर्णाशी कसलाही संबंध नाही. मग इथे येऊन मालिनी असे का बडबडून गेली की कर्णाचे कुरुवंशाशी नाते आहे. युधिष्ठिर, मी आता काय म्हणाले की क्षमा असावी माताश्री, परंतु मावशीला असा संकेत करणं किंवा संदेश पाठवणं हे योग्य ठरणार नाही. आपल्या मृत्यूच्या वृत्तानेच बिचाऱ्या मालिनीचे प्राण कंठाशी आले असते. तिने आपलं जीवन मला समर्पित केलं आहे. निस्वार्थी अहेतुक प्रेम करते ती आपणा सर्वांवर. आपल्यासाठीच जगते आहे ती. सारं काही मान्य आहे माताश्री. मालिनी मावशीच्या बद्दल आम्हा सर्वांच्याच मनात अपार आदर आहे. मावशीचा शब्द आम्हास आज्ञे समानच आहे. परंतु काय? मालिनी मावशीला जर आपल्या खुशालीबद्दल कळलं तर तिच्या चेहऱ्यावर जे आनंदाच्या रेखा उमटतील त्या रेखांवरूनच शकुनी मामाश्री आपल्या भविष्याचं गणित मांडतील. आणि दुर्योधन आपले गुप्तचर आणि सैनिक आपल्या मागावर पाठवेल. भ्राताश्री उचितच बोलतायत माताश्री. म्हणूनच आपण पितामहांना सुद्धा न संकेत केलाय ना आपल्या खुशाली संदर्भात संदेश पाठवलाय. दुर्योधनाला बेसावत ठेवण्यातच आपले हित आहे. त्याला बेसावत ठेवतच आपल्याला आपले सामर्थ्य वाढवायचे आहे. भुयारी मार्गाने लाक्षागृहाच्या आगीतून स्वतःची सुखरूप आणि सुरक्षितपणे सुटका करून घेत पांडव कुंतीसह रानावनातून फिरत राहिले. स्वतःची ओळख लपवत हस्तिनापूर पासून दूर आपले बळ वाढवित राहिले. आणि इथे दुर्योधन, शकुनी, कर्ण
प्रबळ होणाऱ्या पांडवांच्या अस्तित्वापासून अनभिज्ञ आणि गाफील राहून हस्तिनापुरात रममाण झाले. परंतु समयचक्र थांबले नाही. 4-5 वर्ष भटकंती करीत ब्राह्मण वेशधारी पांडव कुंतीसह एक चक्रा नगरीला येऊन पोहोचले. एका ब्राह्मणाच्या घरी त्यांनी आश्रय घेतला होता. एवढा काळ लोटून सुद्धा पितामहांचं मन मात्र पांडवांच्या विरहात व्याकुळच होतं. पुत्र धृतराष्ट्र, पुत्री गांधारी, पांडवांच्या प्रत्येक वर्ष श्राद्धाला मन विचलित होतं. आजही झालंय. आजच्या श्राद्धविधीला तर जवळजवळ सारं हस्तिनापूरच लोटलं होतं. कुंती आणि पांडवांचं स्मरण झालं नाही असा ना एकही दिवस उजाडला ना मावळला. कुंती आणि पांडवांचं स्मरण होताच मनाला भयंकर क्लेश होतात, यातना होतात. कर्तव्यपरायण धर्मपरायण पांडव अस्तित्वातच नाहीत हे मानायला, यावर विश्वास ठेवायला पण आजही तयार होत नाही. तरीही तुम्ही विश्वास ठेवतात. तुमचा विश्वास अनाठाई नाही तात, अनाठाई नाही. पांडव अस्तित्वात आहेत. आपलं अस्तित्व उघड करण्यासाठी ते केवळ योग्य वेळेची प्रतीक्षा करीत असतील तात, केवळ प्रतीक्षा करत असतील. अंगराज, आज एवढं हसायला काय झालंय? वृषाली, मला आज खूप आनंद झालाय आणि म्हणून मला हसू येते. परंतु हा आनंद दिलाय कोणी? आपला ज्येष्ठ पुत्र वृषसेनाने. वृषसेन, जसा मला तू आनंद दिलास तसाच आपल्या मातेलाही दे. सर्वश्रेष्ठ होणार माताश्री, मी सर्वश्रेष्ठ होणार. नाही माताश्री, मी सर्वश्रेष्ठ होणार. धाकटा सत्यसंग झोपला आहे. तो बोलू लागला की तोही असंच म्हणे, मी सर्वश्रेष्ठ होणार.